हे बघा, हे आपले दोन्ही केक आहे, हे रेडी झालेले आहे. त्याच्यावर मी नाव घालून घेतलेलं आहे आणि जे माझ्याकडे होते चॉकलेट गार्निशिंग तेही लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही केक रेडी झालेले आहे. हे केक मला 1 ते 1:30 वाजेपर्यंत डिलेवरी करायचे आहेत. तर आता माझं सगळं हे दोन्ही केकचं काम झालेलं आहे. तर आता मी बाकीचं काम करून घेते आणि जेव्हा पॅक करताना मग तुम्हाला मी दाखवेल. आणि बस एवढाच आता हा होता आपला. बघा, मी भरपूर चॉकलेट ह्याच्यावर घालून घेतलेले आहे. आपला हा आहे ब्लॅक फॉरेस्ट, 1.5 किलोचा आहे हा केक आपला ब्लॅक फॉरेस्ट. आणि हा जो आहे 1 किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा आहे आपला हा केक. तर याच्यावरही मी भरपूर असे नट्स घालून घेतले, आतमध्येही भरपूर असे नट्स या केकमध्ये घालून घेतलेले आहेत. आणि या केकमध्ये आहे जो ब्लॅक फॉरेस्ट आहे याच्यामध्येही मी चोको चिप्सचा भरपूर वापर केलेला आहे. चॉकलेट आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरीची फिलिंग घातलेली आहे यामध्ये. तर आता मी हे सगळं आवरून आता मी बाकीचे कामं करून घेते आणि मग नंतर तुम्हाला फायनल पॅक करताना केक दाखवते. चला तर मग. अशा पद्धतीने आपले दोन्ही केक पॅक करून ठेवलेले आहे. आता थोड्याच वेळात कस्टमर येतील आणि त्यांना डिलेवर करायचे आहेत हे केक. हा आहे उंच बॅग पॅक केलेला आहे तो 1.5 किलोचा आहे आणि हा तर माहितीच आहे, हा 1 किलोचा आहे. ह्याला छोटाच बॉक्स लागतो आणि हा कसा आपला हायटेड होता म्हणून ह्याला हायटेड बॉक्स तयार करून पॅक केलेला आहे.